नमस्कार, पीसीआर न्यूज में मैं रोहित चौहान आपका हार्दिक स्वागत करता हूं। उल्हासनगर में महानगर पालिका की तरफ से 5 बस और बढ़ाई गई। उल्हासनगर की जनता हुई बहुत खुश। आइए लेते इस विषय में अधिक जानकारी मनपा आयुक्त अजीत शेख साहब से। बहुत सालों बाद ये सुविधा मिली। पहले थी ये बस की सुविधा, तो हम लोग हमेशा आते थे शिव मंदिर, पूरा ग्रुप आता था और पिकनिक भी मनाते थे हम लोग यहाँ। अभी काफी सालों बाद ये सुविधा मिली, अच्छा लगा, बढ़िया लग रहा है। और आने वाले वक्त में यदि ऐसी बस की सुविधा मिलती है और सबने जैसा कहा कि करजत तक की बस चलेगी, वो हम लोगों के लिए, सभी यात्रियों के लिए बहुत ही सुविधाजनक होगी। एकदम सही और एकदम बेस्ट। लेकिन मैं अभी जा रहा हूँ, ये अपना खरौली जा रहा हूँ, पर अब मैं क्या बोल रहा हूँ, कुल्ला कैंप और ये अपना 5 नंबर 2 रूट है ना, कुल्ला कैंप से भी गाड़ी निकालो और 5 नंबर से भी निकालो, क्योंकि दोनों हाईवे रोड है। क्योंकि कुल्ला कैंप वालों को भी तकलीफ नहीं होना, मग 5 नंबर वाले को भी तकलीफ होणार। आपल्याला माहिती आहे की आपल्या शहरामध्ये आपण परिवहन सेवा काही दिवसापूर्वी चालू केलेली होती आणि त्यामध्ये सुरुवातीला आपण 5 गाड्या चालवलेल्या होत्या। नंतर आपल्या फ्लीटमध्ये अलीकडेच अजून 5 गाड्या आलेल्या आहेत आणि त्या गाड्या आजपासून आपण रूटवरती आणलेल्या आहेत। ह्या गाड्या ज्या आहे शहरांतर्गतच आपण चालवणार आहोत आणि ह्या नॉन एसी गाड्या आहेत। आपल्याला जे पहिले 5 गाड्या आपण चालवलेल्या आहेत त्यावरती फार चांगला लोकांचा रिस्पॉन्स प्राप्त झालेला आहे आणि लोकांची मागणी सुद्धा होती की अजून गाड्या वाढवणं गरजेचं आहे, काही रूट्स वाढवणं गरजेचं आहे, काही शहराबाहेरचे जे रूट्स आहेत ते सुद्धा घेणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे जसे जसे गाड्या आपल्या वाढतील तसे तसे रूट्स आपण वाढवत नेणार आहोत आणि शहराच्या बाहेर सुद्धा जसे अंबरनाथ आहे किंवा बदलापूर किंवा इतर कल्याण वगैरे ह्या शहरामध्ये सुद्धा आपण सेवा चालू करण्यासाठी प्रयत्नरत आहोत आणि आजपासून आपले 5+5 म्हणजे 10 गाड्या ह्या शहराच्या सेवेमध्ये आपण समर्पित केलेल्या आहेत आणि मी समस्त जनतेला आवाहन करतो की कृपया आपण या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्या आणि ही सेवा आपली अशीच नेहमी कार्यरत राहील यासाठी आपण सगळ्यांचं सहकार्य हे अतिशय गरजेचं आहे। धन्यवाद।